काही दिवसानंतर निष्कासित करण्यात आलं होतं। त्यानंतर प्रथमच अमरावतीमध्ये आले। अमरावतीकरांचं भरपूर प्रेम तुम्हाला मिळालं, अमरावतीमध्ये आलं, मोठं स्वागत झालं। काय तुमची पहिली प्रतिक्रिया? मला खूप छान वाटतंय। अमरावती माझी जागा आहे, अमरावतीचे लोक माझे लोक आहेत आणि मला माहिती नव्हतं की इकडे आल्यावर हे सगळं होणार आहे। मला फक्त वाटलं होतं की यार मी बोलवते, तुम्ही याल, पण तुम्ही ज्या प्रकारे मला प्रेम दिलं, मला देत आहेत, त्यांनी माझं मन भरून आलं आहे। थँक्यू सो मच सगळ्यांना आणि थँक्यू सो मच अमरावतीकरांना स्पेशली, कारण तुमच्यामुळे हे आता एक वेगळी स्पेशल मोमेंट झाली आहे माझं। नेमकं काय झालं होतं? बिग बॉस मध्ये निष्कासित केलं तुम्हाला, काय झालं होतं नेमकं? ते सगळ्यांनी बघितलंच आहे। आता मला सध्या प्रेक्षकांना बघायचं, महाराष्ट्राच्या प्रेक्षकांना उत्सुकता लागली। नेमकं काय झालं होतं आतमध्ये? विदर्भाची वाघीण आहे, नक्कीच खेळलीच असते। तुमचा राग जो अनावत झाला असता तुम्ही आणखी खेळले असता, नक्कीच खेळले असते, ऑफकोर्स खेळले असते। काय बिग बॉस काय सांगत, संदेश काय देणार बिग बॉसला संदेश? बघा जरा वाईल्ड कार्ड किंवा पुढच्या वर्षी पण चालेल आपल्याला। आपण खेळणारे लोक आहोत, तुम्ही मला वाईल्ड कार्ड पाहिजे का तुम्हाला? आन्सर आहे तुमच्या समोरच। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।